नमस्कार मंडळी, आज आहे 2 एप्रिल आणि आजचा ब्लॉग तुम्ही बघू शकता. आज आहे हनुमान जयंती. तर हनुमान जयंती आणि आजचा गुरुवार पण आहे आणि हनुमान जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर बघू शकता आजचा ब्लॉग. आज मी जेवणामध्ये बनवलं होतं ठेचा बनवला होता मस्त हिरव्या मिरचीचा आणि त्याच्यामध्ये एक सिक्रेट गोष्ट टाकली होती ठेच्यामध्ये जो हिरवा राहिला पाहिजे म्हणून. आणि भेंडीची भाजी बनवली होती त्याच्यामध्ये पण टाकलं होतं. तर काय टाकलं होतं मी तर ते तुम्हाला समोर सांगणारच आहे ब्लॉगमध्ये. तर हा मिनी ब्लॉग तुम्ही पुढे बघा. तर हे भेंडी वगैरे चिरून घेतली, त्याच्यानंतर भेंडीची भाजी बनवायला घेतली होती. मिरच्या पण टाकल्या होत्या मी खोडून आणि ठेचा पण टाकला होता आणि मिरच्या काही तिखटच नव्हत्या. तर मग अशी मी भाजी बनवून घेतली होती आज. आणि याच्यामध्ये टोमॅटो पण आपण टाकू शकतो. टोमॅटो टाकल्यानंतर भाजी खूप छान येते. भेंडीची पण आज काही मी टोमॅटो टाकलेला नव्हता, मला आज टाकायचा नव्हता म्हणून मी काही टाकलं नव्हतं आज टोमॅटो. आणि हिरवी मिरची आणि लसूण वगैरे हे टाकून घेतलेलं होतं. तर मी प्रतीकने आज टिफिन वगैरे काही नेलेला नव्हता. आणि कुरवड्या आता म्हणजे 2-3 दिवसापासून वातावरण बरोबर नाही आहे, त्याच्यामुळे ते तर काम बंदच आहे आपलं. आणि ढोकळा पिठाचं ते चालू आहे. ढोकळा पीठ बनवणं पण चालू आहे. रोजची एक नाही तर 2 किलोची अशी ऑर्डर जाते थोडी थोडी, तर जशी गेली तशी. तर बघू शकता आता मी भाजी घेतली होती बनवायसाठी आणि हे 2-3 दिवसानंतर वातावरण चांगलं झाल्यानंतर मग मी कुरवड्या बनवायला पण सुरुवात करणार आहे. आणि बटाट्याचे चिप्स वगैरे बनवणार आहे. तुम्हाला जर लागले तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगू शकता. तुम्हाला घरपोच बटाटा चिप्स मिळून जातील आणि कुरवड्या, चिकाच्या कुरवड्या सर्व काही तुम्हाला मिळून जाईल. तर बघू शकता ही मी अशी भेंडीची भाजी होती आज जेवणामध्ये. आणि आमरस होता कैरीचा आणि मठाची उसळ होती. तर एवढं होतं आज जेवणामध्ये आणि चपाती. तर असा होता आजचा दिवस. हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट्समध्ये. आणि चला तर मग मी तुम्हाला सांगते मी काय टाकलं होतं. भेंडीची भाजी हिरवी राहण्यासाठी आणि जो ठेचा असतो तो हिरवा राहण्यासाठी मी काय टाकलेलं होतं. तर मी वापर केलेला होता लिंबाचा, जे आपलं लिंबू आपण सरबतसाठी वापरतो ते. तर दोन थेंब लिंबू टाकल्यानंतर हे भेंडी अशी हिरवी छान राहते, हिरवीकच. आणि ठेचा पण असाच हिरवा छान राहतो दोन थेंब टाकल्यानंतर. तर बाय सर्वांना. हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट्समध्ये. बाय सर्वांना. तुम्ही सांगा.